नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बेसनाची भुर्जी ही रेसिपी पाहणार आहोत आणि ही आपण घरच्याच साहित्यांमध्ये बनवणार आहोत आणि ही बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि खायलाही खूप छान लागते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. बेसन भुर्जी बनवण्यासाठी सर्वात पहिलं काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. इथे मी अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घेतलंय, 1 चमचा एवढा गरम मसाला घेतलाय, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय, तसेच एक मीडियम आकाराचा टोमॅटो देखील बारीक कट करून घेतले, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे, हळदी पावडर घेतलेली आहे, तसेच मी इथे थोडंसं लाल तिखट देखील घेतलेलं आहे, मोहरी घेतली आहे, जिरं घेतलं आहे, धनाची पावडर घेतलेली आहे, थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 3 मिरच्या बारीक कट करून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. चला तर आता पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया. इथे मी एक पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये आपण जे बेसन पीठ काढून घेतले ते बेसन पीठ टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. यामध्ये गुठळ्या राहता कामा नये असं हे मिक्स करून घ्यायचे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं बॅटर बनवून घ्यायचे. इथे बेसन पीठ पाण्यामध्ये छान मिक्स झालंय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ छान मिक्स करून घेऊयात. इथं मीठ चांगलं मिक्स झालंय. आता बॅटर भुर्जी बनवण्यासाठी तयार आहे. आता भुर्जी बनवायला सुरुवात करूयात. भुर्जी बनवण्यासाठी मी इथे कढई गॅसवरती ठेवून घेतली. कढई चांगली गरम झाली. आता यामध्ये तेल घालूया. मी 2 पळी इतकं तेल टाकलंय. आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे. मी इथे 1 चमचा इतकी मोहरी आणि 1 चमचा इतकं जिरं घातलंय. दोन्हीही फुललं की यामध्ये कांदा घालायचा आहे. आता यामध्ये चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात आणि कढीपत्ता देखील टाकून घेऊयात आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतू देऊयात. इथे आपला कांदा गुलाबी रंगावरती परतलेला आहे. आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालूया आणि त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत हे परतून घेऊयात. आता यामध्ये टोमॅटो घालायचे आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे आणि ते मऊ होईपर्यंत परतू द्यायचे. इथे आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत परतू दिले. आता यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा इतकं लाल तिखट घातलंय, अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घातलाय, अर्धा चमचा इतकं धने पावडर आणि अर्धा चमचा इतकं गरम मसाला घातलाय. आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर देखील छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि पाणी मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. आता थोडंसं पाणी आटलं की यामध्ये बेसनाची बॅटर घालून घ्यायचं आहे. इथे आपलं पाणी थोडंसं आटलं आहे. आता बेसनाचं बॅटर घालून घेऊयात. बॅटर हे पसरून घालायचं आहे. हे लगेच अजिबात हलवायचं नाही. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 5 मिनिटांसाठी याची वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण काढून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे आपलं बेसन चांगलं शिजलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊयात. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. अशा प्रकारे आपली बेसनाची भुर्जी ही बनवून तयार झालेली आहे. आता ही प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे एकदम चमचमीत अशी आपली बेसन भुर्जी बनवून तयार झालेली आहे आणि ही खायला खूप छान लागते. तुम्ही ही भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, दोन्हीसोबतही ही एकदम अप्रतिम लागते आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि घरच्या साहित्यांमध्ये ही बनवून तयार होते. याला कुठलंही वेगळं साहित्य लागत नाही. तसंच कधी कधी आपल्याला भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडतो आणि पटकनही बनवायचं असतं, तर अशा वेळी ही बेसनाची भुर्जी तुम्ही बनवा. तुम्हाला देखील ही नक्कीच आवडेल. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.